आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, महाविकास आघाडीला लोक आता प्रेमानं माघार विकास आघाडी म्हणू लागलेत, कारण विधान परिषद निवडणुकीतून त्यांची माघार एक्सप्रेस ज्या वेगानं धावतीये ती अचंबित करणारी आहे। लढलोच नाही तर हारायची भीतीच राहत नाही, म्हणून की काय त्यांच्या 6 उमेदवारांनी माघारीचा रस्ता धरला। त्यामुळे ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघाबरोबर अहिल्यानगर या 6 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बिनविरोध झाले। जणू काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीला शरणम गच्छामी म्हणत बाय दिला। विधानसभा निवडणुकीत झालेल्या ऐतिहासिक पानिपतानंतर विरोधक स्वतःला अजून सावरू शकलेले नाहीये। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या, तेव्हा कार्यकर्त्यांना वाटलं आपले नेते त्वेषानं पेटून उठतील, मैदानात उतरतील, ठाण मांडून उभे राहतील, विरोधकांना शिंगावर घेतील। पण बडे नेते मैदानातून गायब झाले। कारण विचारलं तेव्हा अत्यंत ताठ मानेनं त्यांनी उत्तर दिलं की आमचे नेते एवढ्या छोट्या गल्ली बोळातल्या निवडणुकीत उतरत नाहीत। जर कार्यकर्त्यांसाठी नेते उतरत नसतील तर मग नेत्यांसाठी कार्यकर्ते कशाला उतरतील? त्यामुळे जे व्हायचं तेच झालं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मवियाचं पुन्हा पानिपत झालं। अनेक नगराध्यक्ष, नगरसेवक बिनविरोध झाले। खरं तर कधी कधी वाटतं आपल्या राजकारणाला कोणाची दृष्ट लागू नये। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तर स्वतःला वाघ म्हणतात। सकाळच्या पत्रकार परिषदेतून, सोशल मीडियातून ते रोज डरकाळी फोडतात, पण निवडणुकीच्या रणांगणातून त्यांचे उमेदवार पळ का काढतायत हा सगळ्यांना प्रश्न पडलाय। तिकडे शरद पवारांची राष्ट्रवादी एका फोनवर आपला उमेदवार मागे घेतेय आणि त्यांचेच नेते रोहित पवार मोठी डील झाली म्हणतायत। काँग्रेसचे नेते पायात पाय घालून पाडण्याचं अभूतपूर्व राजकीय कौशल्य अजिबात सोडायला तयार नाहीयेत। जर पायात पाय घालून पाडायची एखादी स्पर्धा असती तर कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना कुणीच हरवू शकलं नसतं। एवढे तरबेज आहेत ते। त्यांच्या या दयनीय अवस्थेची आता चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे। कारण लोकशाहीमध्ये विरोधक मजबूत असणं तितकंच गरजेचं असतं। ज्या आघाडीकडे कार्यकर्त्यांची फौज आहे, जनमानसात स्थान आहे, ती आघाडी केवळ नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे आत्मसमर्पण मोडवर गेली आहे का हा सवाल आज विचारला जातोय। राजकारणात हार जीत होत असते, पण लढण्यापूर्वीच पाठ दाखवून जाणाऱ्या सैनिकाला इतिहास कधीच माफ करत नाही। राजकारण एसी केबिन मधून किंवा फक्त ट्वीट करून चालत नाही। त्यासाठी धुळीत, मैदानात, चिखलात, रस्त्यावर सगळीकडे लोकांमध्ये जावं लागतं, उतरावं लागतं। विरोधी पक्षाचं घर म्हणजे तसं उन्हातलं असतं। उन्हाची सवय मोडली, त्यामुळे अनेक जण लढण्याऐवजी सत्तेच्या सावलीला बसण्यात धन्यता मानतायत का हाही सवाल आहे। ज्याचे हे सगळं राजकारण तुम्ही जवळून बघताय आणि या सगळ्या राजकारणाकडे पाहिल्याच्या नंतर काही मूलभूत सवाल उपस्थित होतात, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बडे मुद्देच्या माध्यमातून सवाल आहे, मविया उमेदवारांची माघार रणनीती आहे की पराभवाची भीती आहे? हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे। खरंच घाबरले का हे सगळेजण? आणि मग जो मतदार आहे त्या मतदाराचा काही अधिकार नाहीये? त्याने कुणाच्या विश्वासावर त्याचं मतदान जर होणार नसेल तर काय? मवियाला संघटनात्मक पुनर्बांधणी करता आलेली नाहीये का पराभवाच्या नंतर? विधानसभेतल्या पराभवाच्या नंतर मवियाचे नेते खचून गेलेले आहेत का? त्यांचं मनोबल तुटलंय का हा सवाल सुद्धा आहे। विरोधकांनी पुरेशी लढाऊ भूमिका का घेतली जात नाहीये? खरं तर राजकारणामध्ये हार जीत होत असते, पण लोकशाहीमध्ये मजबूत विरोधक हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। पण अशा प्रकारे नांगी का टाकली जाते? त्याच्या मागची कारणं काय? माघार एक्सप्रेसनं कार्यकर्त्यांचं मनोबल तुटतंय का? हा कार्यकर्ता उभा कशावर राहतो? तो नेत्यांच्या मनोबलावरती उभा असतो। जर वरच्या पातळीवर अशा प्रकारची भूमिकाच नसेल समजा, तर मग कार्यकर्त्यानं पाय रोवून कसं लढायचं हा सवाल आहे। त्याचबरोबर आज चर्चेला मुद्दा घेतोय, बिनविरोध निवडणूक विरोधकांच्या कमकुवतपणाचं लक्षण आहे का? आणि सत्तेचं वजन असल्यामुळे सुद्धा त्या बिनविरोध निवडणुका होत आहेत का हा सवाल सुद्धा आज आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे। आणखीन मुद्दा, मविया अंतर्गत समन्वयाचा अभाव,
माघारी मागचं कारण आहे का? आता आपण रिपोर्ट बघितला, सगळेजण म्हणतायत आम्हाला विश्वासघात केला, आम्हाला विश्वासातच घेतलं नाही आणि त्यामुळे जे काही घडलं त्या सगळ्याला एकमेकांकडे बोट दाखवत ते दोषी आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणूनच आपण या सगळ्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत. त्या राजकीय पक्षांच्या सोबत सत्ताधारी विरोधक दोघे आपल्या सोबत या चर्चेत असणार आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते जयेश वाणी आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे तुमचं. काँग्रेसचे प्रवक्ते थोडेसे नाराज, कारण त्यांचंही तिकीट थोडक्यात हुकलं. काकासाहेब कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. आज नाराज असून सुद्धा काँग्रेसची भूमिका मांडायला ते आलेत. काकासाहेब स्वागत आहे तुमचं. भाजपचे प्रवक्ते नमस्ते सर. विश्वास पाठक सर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सर तुमचंही स्वागत आहे. आज तुम्हाला आनंदाचा दिवस असेल तुमच्यासाठी. त्याचं कारण आहे की 6 जागा तर तुमच्या बिनविरोध आल्या, म्हणजे तुम्हाला तिथं लढाईला सुद्धा कोणी नाही आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला आनंद असणं स्वाभाविक आहे. पण ही लढाई तुम्ही कशी लढताय त्या अनुषंगाने बोलू. ॲडव्होकेट जयेश वाणी आपल्या सोबत आहेत. जयेश, मी जरा थेट विचारतो, कसं आहे, विरोधकांना सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला, सत्ताधाऱ्यांवर टीका केली की गुदगुल्या होत असतात. पण जर तुम्हाला आरसा दाखवला तर तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे. मविया उमेदवारांची ही जी माघार एक्सप्रेस आहे, ती माघार एक्सप्रेस पराभवाची भीती आहे का, की आता लढाईची उर्मीच राहिलेली नाही आहे म्हणून ही माघार एक्सप्रेस आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि मग माझं मंडन करतो, माझे मुद्दे मांडतो. एक, पराभवाची भीती असती तितका निश्चिंतपणे मी इथे तुमच्या समोर बसलो नसतो. मी पण शिवसैनिक आहे. असे लाख पराभव अंगावरती झेलण्याची तयारी सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये आजही आहे. गद्दार आहेत ना, ते पळून गेलेत म्हणून त्यांना पक्षातून हाकलून दिलं. किती गद्दार आहेत एकदा सांगा तरी पक्षात. हे बघा काय होतंय, हे कधीतरी मग आता तुमचं लॉजिक कसं असतं, जे जातात ते गद्दार, पण ते हा जो लॉट आहे किती आहे असा पक्षात अजून? बोलू आता? हा, आता बोला. गद्दार जे आहेत ते निघून गेलेत. त्याला बाळमाने असं त्यांचं नाव आहे, रत्नागिरीतले. आमची एकच घटना आहे. मी माझ्या पक्षाविषयी आज बोलीन फक्त. इतर काही मी काही महाविकास आघाडीच्या संदर्भात बोलणार नाही. मी काही महाविकास आघाडीचा प्रवक्ता नाही. पण आमच्याकडे जी घटना घडली तेव्हा इमिजिएटली त्यांना पक्षातून हाकलून दिलं. ज्यांना आम्ही गद्दार म्हणतो आहे किंवा जे आता थोड्या वेळानंतर भारतीय जनता पार्टीवाले समर्थन करतील या सगळ्या गोष्टींचं, त्यांनी बाळमानेंना त्यांच्या पक्षात पुन्हा जागा दिली. मुळात बाळमाने 4 पक्ष फिरून आमच्याकडे आले होते. माझा मुद्दा अजून वेगळा आहे. ज्याला आपण न्यू नॉर्मल असा एक शब्द 2014 नंतर वापरायला लागलो ना, की अनेक गोष्टी न्यू नॉर्मल झालेल्या आहेत. ही त्यातली एक न्यू नॉर्मल गोष्ट आहे का, अशी शंका मला काय येते माहितीये? मला आपलं सगळं निवेदन विलासची, आपलं आजचं सगळं निवेदन वाचल्यानंतर माझ्या मनात प्रश्न हा आला की ज्याच्या घरात चोरी झालीये तुम्ही त्याला विचारणार चोरी का झाली, की ज्यांनी चोरी केली त्या चोराला विचारणार तू चोरी का केलीस म्हणून? आज मला दुःख या गोष्टीचं आहे की आमच्या घरात चोरी झाली आणि तुम्ही आम्हाला विचारतात, अरे तुम्ही कुलूप का नाही लावलं? अरे तुम्ही घराचं दार असं का नव्हतं लावलं? अरे जरा कडी महागाची वापरायची होती ना? अरे जरा कोयंडा जरा बरा ठेवायचा होता ना? मागचं दार का केलं घरासाठी? हे असले प्रश्न तुम्ही आम्हाला विचारतात. जे चोर इथे बसलेले आहेत, ज्यांना आमदार पळवायची, ज्यांना आमदार चोरायची सवय झाली आहे, ज्यांना नगरसेवक चोरायची सवय झाली आहे, ज्यांची सत्ता मुळात चोरीने आलेली आहे, जे चोरट्यांचं सरकार आहे, त्या सत्ता चोरणाऱ्यांच्या, त्या चोरट्यांची आपण त्यांना लढण्याची उमेद चोरली का सांगा. ते बाकी सगळं बोलू आपण. तुमची लढण्याची उमेद चोरली का सांगा त्यांनी, आणि ती कोणी चोरू शकतं का ती सांगा. बडे सर, लढण्याची उमेद जर चोरली असती तर मी तुमच्या समोर बसलो असतो का? तोंड लपवून आमचे प्रवक्ते लपले असतेत ना. बसलो. काय झालं नाशिकमध्ये? काय झालं सांगा. नाशिकमध्ये उमेदवार, तुमच्या उमेदवाराचं काय का दिलं नाही तुम्ही उमेदवार? नाशिकला आम्ही उमेदवार देण्याचा किंवा न देण्याचा प्रश्न नाही. मुद्दा हा आहे की आज जे काही महाराष्ट्रात घडलं ते महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य आहे का, आणि तुम्हाला मान्य आहे का वैयक्तिक? अशा पद्धतीने एक मंत्री एका उमेदवाराला आपल्या सोबत घेऊन येतो, हे चित्र चालू आहे तुमच्या स्क्रीनवरती, आणि त्या उमेदवाराला फॉर्म परत घ्यायला लावतो. महाराष्ट्रभर ही पद्धत आहे. आणि हे आता पहिल्यांदा घडलंय का? यापूर्वी विधानसभा निवडणुकांच्या वेळेस आपण बघितलं, मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या वेळेस बघितलं, इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळेस बघितलं. आपण सगळ्यांनी, मला आठवतंय मी तुमच्या शो मध्ये होतो, याला आपण निर्लज्ज राजकारण म्हटलं होतं आता 4 महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या वेळेस. आणि आज तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय. जे निर्लज्ज राजकारण करते त्यांना प्रश्न नाही विचारणार महाराष्ट्र. मी त्याचा प्रश्न त्यांना विचारेन ना, त्याचा प्रश्न तुम्हाला थोडंच विचारणार आहे. मला तुम्ही एक गोष्ट सांगा ना, पुण्यामध्ये एक फोन आला माघार.
पुण्याच्या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसवाले देतील ना. अरे तो तुम्ही नाही देणार, राष्ट्रवादी महाविकास काँग्रेसच्या- आघाडीहून लढताय ना. मुळात कालही मी सांगितलं होतं, मी आजही सांगितलं होतं, पुण्यातल्या आमच्या नेत्यांनी पण सांगितलं, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी केलं ते चूकच आहे. लढणं महत्वाचं आहे. मुद्दा आज तो जे आहे चालू ना. राहते, मग आता त्यांनी परत का घेतलं याचं उत्तर तर शरद पवार जयेश साहेबांच्या वाणी, पक्षाचा प्रवक्ता देईल. ऐका ना, मुद्दा तोच आहे. तुम्ही असं तुम्ही वकील आहात, मान्य आहे. एक सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये झालेला तो मुद्दा घेऊन तुम्ही फोडाफोडी म्हणताय. बाकीच्या ठिकाणी तुमच्या उमेदवारांनी सपशेल माघार घेतलेली आहे, पक्षानं काही ठिकाणी हाराकिरी केलेली आहे, त्याच्याबद्दल नाही बोलणार. उलट नांदेडला तर आम्ही उमेदवार दिला ना. जेव्हा आम्हाला हे कळालं की राष्ट्रवादी काँग्रेसची लोक फॉर्म भरून परत घेत आहे आणि पक्षाने ऑफिशियली भूमिका घेतली फॉर्म परत घ्या, तेव्हा नांदेडला आम्ही आमचा उमेदवार दिला ना. आमच्या उमेदवारांनी कुठे परत घेतली उमेदवारी? काय झालं? नाशिकला उमेदवारी अर्जच भरला गेला नाहीये सर. अरे तिथे या योग्य उमेदवार हाराकिरीबद्दल बोलतोय नव्हे. आपण. अच्छा, म्हणजे ऐका म्हणजे आपण आपलं थोडंसं कन्फ्युज स्टेट ऑफ कन्फ्युज माइंड आहे. नाही काही नाही, क्लिअर आहे एकदम. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक, उमेदवारी अर्ज भरून तो परत घेणं कुठल्याही कारणासाठी, मग ते सत्तेला शरण जाणं असो, भीतीपोटी असो किंवा पैशाच्या लालचीपोटी असो, जे काही कारण असतील, हा भाग कम्प्लिटली वेगळा आहे. जी निवडणूक नाशिकची आम्हाला लढायचीच नव्हती, तिथे आम्ही फॉर्म नाही भरला, आम्ही फॉर्म भरला आणि निवडणूक लढलो नाही अशी घटना दाखवा ना महाराष्ट्रातली. आम्ही परत नाही फिरलो सर. आम्ही युद्धाला सुरुवातच केली ना नाशिकमध्ये, स्पेसिफिक अगदी. आणि जिथे आम्ही सुरुवात केली तिथे आमचा उमेदवार तर भारतीय जनता पार्टीवाले घेऊन पळालेत, आणि वरतून भारतीय जनता पार्टीचा एक मंत्री ज्यावेळेस बर्नॉल दाखवतोय ना सर, तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की हे पार्टी विथ द डिफरन्स म्हणवणाऱ्यांना शोभतं का? ठीक आहे, मी ते विचारतो. पण जयेश कसं आहे माहितीये का, उद्याचा पराभव टाळण्याच्यासाठी आजच लढणार नाही. लढलो नाही की पराभवाचा प्रश्नच येत नाही. ही जी मानसिकता आहे ना, ही जी नाही मी नाशिक बद्दल स्पेसिफिकली बोलतोय. आजचा चर्चेचा मुद्दा हा आहे विरोधकांची हाराकिरी बद्दल बोलतोय आपण. विरोधकांच्या मैदानात उभं राहून का तुमची माणसं सत्तेला एवढी शरण का जात आहेत? का जात आहेत शरण? तुम्ही एवढं बोलताय ना इथं, मग तुमची माणसं तुम्ही का थांबवू शकत नाहीयेत? सर, जयचंदाला तुम्ही विचारलं पाहिजे की तू मोहम्मद घोरीला शरण का गेलास. तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांना काय विचारताय आमचा जयचंद का पळून गेला? अरे नाही सर, म्हणजे बघा, मी रत्नागिरी विषयी स्पेसिफिक बोलतो, तुम्ही म्हणलं स्पेसिफिक बोलू नका, मग तुम्ही मला म्हणताय की मी स्पेसिफिक नाशिक विषयी बोलतोय. म्हणजे तुम्ही स्पेसिफिकली बोलणार, तुम्ही मला एक व्यवस्थित विशिष्ट गोष्ट पकडून तुम्ही मला विचारणार. मी जेव्हा स्पेसिफिकली बोलतो त्यावेळेस म्हणते स्पेसिफिक बोलू नका. असं कसं चालेल बरं? बरं ठीक आहे, येतो मी तुमच्याकडे. बाकी दोन पाहुण्यांकडे जातो. तुम्ही वकील आहात, त्यामुळे तुमची बाजू पक्षाची मांडणं तुमची जबाबदारी आहे. मला वाटलं आज किमान महाविकास आघाडीची पण तुम्ही मांडलं पाहिजे, पण ते थोडं अडचणीचं असल्यामुळे तुम्ही ते मांडणार नाही. विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत. विश्वासजी, त्यांचं म्हणणं आहे तुमच्या हातात सत्ता आहे, तुमच्या हातात पद आहेत, तुमच्या हातात सगळं आहे, म्हणून आज तुम्ही हा विजयाचा तुमचा जो वारू आहे तो उधळतोय. आता मी बोलताना जयजींना विनंती आहे की मध्ये कृपया बोलू नका. बघा विलासजी, 2004 ते 2014 आमची तर सत्ता नव्हती. अनेक इलेक्शन आले आणि प्रत्येक इलेक्शन मध्ये आम्ही लढलो. आम्हाला माहित आहे की आम्ही हारणार आहे, तरी पण भारतीय जनता पक्ष आणि आमची अशी परंपरा आहे की आमचं डिपॉझिट जप्त होणार आहे हे माहित असताना देखील आम्ही लढत आलेलो आहे. आणि म्हणूनच आमचा पक्ष आज या स्थितीत आलेला आहे. मला असं वाटतं की प्रत्येक प्रभावामागे असं पराभूत मानसिकता रडत राहणं आणि नवीन नवीन कारण शोधणं हे या एमबी आघाडीची एक खरं तर पद्धत झालेली आहे. कधी इलेक्शन कमिशन असो, कधी ईव्हीएम मशीन असो किंवा अजून काही असो. आता सध्या काहीच नाही, त्यांचे उमेदवार त्यांना सांभाळता येत नाहीये, कारण त्यांचं जो नेतृत्वच नाही. आज देशामध्ये एनडीएचं नेतृत्व जसं मोदीजी करतात आहे, महाराष्ट्रामध्ये जसं देवेंद्रजी फडणवीसांचं नेतृत्व आहे महायुतीचं, तसं यांच्याकडे नेतृत्व कोणाचं आहे? उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आहे. आता अंबादास दानवेंना यांनी जो उमेदवारी दिली, काँग्रेसने विचारात घेतलं नाही. त्यामुळे अतिशय स्वार्थी असं राजकारण करायचं, एकमेकांना विचारात घ्यायचं नाही. त्यामुळे अशा प्रकारचं यांचे सबका एक बोलतात, उद्धव ठाकरे एक बोलतात, तिकडे सुप्रिया असो एक बोलतात. त्यामुळे यांना पराभव हा पचवता येत नाहीये. यांना म्हणतात ना की परत मेहनत करायची इच्छा नाहीये, लोकांमध्ये जायचं नाहीये, फक्त वरच्यावर वाफाय करायच्या आहे. आता मला सांगा, 6 उमेदवार पळवले आम्ही, चला गृहीत दूर पळवले, आता 11 उरल्यात ना, एक तरी निवडून आणायची धमक दाखवा तुम्ही. सर्वजण एकत्र या. जे अतुल लोंढेंचं तुम्ही नाव घेताय, अतुल लोंढेंच्या मागे सगळे उभे राहा. आहे तुम्हाला चान्स आहे, त्यांना निवडून आणा. पण तसं आपल्याला करायचं नाही. मग यामध्ये शॉर्टकट मारायचा, घरात बसून राज्य करायचं,
ही यांची मानसिकता. त्यामुळे मला असं वाटतं की जनता हे सगळं ओळखून आहे आणि हे 11 उमेदवार आहेत ना, 11 उमेदवार निवडणुकीच्या माध्यमातून आमचेच निवडून देतील, हे देखील काळ्या रेष आहे. ठीक आहे, पण हे सगळं करत असताना म्हणजे तुम्ही किती अभ्यास केला हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की विरोधक कमकुवत आहे, विरोधक कमकुवत असल्यामुळे तुमचं हे यश आहे, असं आहे? नाही, मी सांगतो 2004 ते 2014 तर आमचं काही हे नव्हतं, आम्ही कमकुवतच होतो. मात्र कमकुवतेबद्दल बाहेर कसं यायचं हे महत्वाचं आहे. आणि एकदा तुम्हाला शक्ती आली, जसं भारतीय जनताकडे शक्ती आली, शक्ती आल्यानंतर आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांचे कामं केले, पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट केलं, म्हणून आम्हाला लोक निवडून देतात आहे. हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर येतात आहे. आता एक प्रकारे तुम्ही जसं आम्ही एमव्हीची ताकद ओळखली होती की मनमोहन सिंग आहेत, 10 वर्ष आम्ही विरोधामध्ये होतो, मात्र मी स्ट्रॅटेजी तयार केली, संघटन मजबूत केलं, लोकांपर्यंत गेलो, योग्य उमेदवार निवडले आणि आम्ही 313 पर्यंत गेलो. मग थोडंसं हे देखील यांनी लक्षात घ्यायला हवं ना, किती दिवस रडणार आहे, तुम्ही तयारच चालले आहेत. आता मला सांगा, तुम्ही एकनाथ शिंदेना सांभाळू शकले नाही, तुमचे 50-50 आमदार चालले जातात. जे एकनाथ शिंदे तुमचे कट्टरशी शिवसैनिक होते, जे नारायण राणे तुमचे कट्टर होते, छगन भुजबळ कट्टर होते, तुम्ही कोणालाच वाचू शकत नाही. कुठेतरी तुमचं चुकतंय हे तुम्ही जोपर्यंत समजून घेत नाही, मी विचारतो तोपर्यंत किती वकिली करा, तुम्ही कोर्टामध्ये हारणारच आहे, जनतेच्या कोर्टामध्ये. ठीक आहे जयेश, हे बघा कारण नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला कारण भरपूर असतात. पण प्रश्न हा आहे की आपण कधीतरी आत्मचिंतन आणि आत्ममनन करणार आहोत की नाहीये, आणि त्या चिंतनाची कधीतरी वेळ, मला माहिती आहे ते हरल्यानंतर लगेच चिंतनाला बसतात, आपल्या पक्षात असं काही चिंतन मनन होतंय की नाहीये? नाही, होतं, दर ठिकाणी होतं. मला आधी मला पाठक सरांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ दे. आणि सरांना पहिल्यांदा मला फक्त एवढंच सांगायचंय, सर मध्ये मध्ये बोलायची सवय माझी नाही, भाजपचे प्रवक्ते आपण बघा, इतर चॅनलला आणि इतर डिबेटला. पहिला मुद्दा, चोरीचं समर्थन चोर किती भन्नाट पद्धतीने करू शकतो ह्याचं हे खूप चांगलं उदाहरण आहे. सर, तुम्ही खरंच वकिलीची जर परीक्षा पास झाले असाल तर प्रॅक्टिस सुरू करा, नसाल झाला तर कृपया परीक्षा द्या, तुम्ही चांगले वकील होऊ शकतात. इतकं चांगलं चोरीचं समर्थन मी आजपर्यंत ऐकलं नव्हतं. म्हणजे हे म्हणतात दरवेळेस कारणं वेगवेगळी देतात, आम्ही कारणं वेगवेगळी देतो असं असतं सर. चोर ज्यावेळेस चोरीच्या पद्धती बदलतो ना सर, त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला आपली कार्यपद्धती सुद्धा बदलावी लागते. तुम्हाला कल्पना नसेल कदाचित म्हणून सांगतो, आयपीसी मध्ये पूर्वी 379 सेक्शन होतं चोरीसाठी, थेफ्ट म्हणतो आपण त्याला. मग त्याच्यामध्ये बदल झाला, चोर वेगळ्या पद्धतीने चोरी करायला लागले, फसवणूक करायला लागले, मग 420चं सेक्शन आलं. मग त्याच्यानंतर कळालं की ही फक्त नुसतीच फसवणूक डायरेक्ट होत नाही, ती इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा होते. मग असं झाल्यावरती आयटी ऍक्ट वेगळा आणला गेला. भारतीय जनता पार्टीच्या चोरीची पद्धत हीच आहे, कधी ईव्हीएम मशीननी करा, कधी इतर कुठल्या मार्गाने करा. आणि तुम्ही आम्हाला म्हणणार की आम्ही दरवेळेस कुठलं ना कुठलं कारण सांगतो. सर, पराभूत मानसिकतेत असतो, तास तुमच्या समोर एवढ्या ताठ मानेनं बसलो नसतो, उभ्या आयुष्यात नाही, कधीच नाही. आणि आज ते बसलोय कारण की पराभूत नाहीये. मला लाज वाटते महाराष्ट्राचा नागरिक म्हणून की असे लोक सत्तेमध्ये आहेत जे चोरीचं समर्थन करतायत आणि त्यामध्ये त्यांना यत्किंचितही कुठला शब्द वापरू मी, लज्जा, ऑफिशियल शब्द किंवा संसदीय शब्द, तुम्ही राजकारणात आहात, राजकारणात शहकाटशह, राजकीय रणनीती याच्या नावावरती तुम्ही सुद्धा चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत असं म्हणावं लागेल. मग मी त्याचे अनेक दाखले देऊ शकतो, मी काढून आणलेत. प्रश्न तो नाहीये. हे युद्ध आहे, हे जर राजकीय युद्ध आहे तर ती लढण्याची जी धमक, मी काय म्हणतो, तुम्ही राजकीय तुम्ही कार्यकर्त्यांसाठी जा ना. सर, मी हेच सांगतोय ना तुम्हाला, हेच सांगतोय, हे जर युद्ध असेल तर महाभारताच्या युद्धामध्ये सुद्धा सूर्यास्तानंतर युद्ध करायचं नाही हा नियम पाळला गेला होता. सगळे नियम पायदळी तोडून भारतीय जनता पार्टी लढतेय आणि तुम्ही प्रश्न विरोधकांना विचारणार. अरे, सत्ताधाऱ्यांना पण विचारणार ना. तुम्ही असं काय म्हणताय, विरोधकांना या देशात प्रश्न नाही विचारायचा? असं नाही होऊ शकत ना, असं नाही होऊ शकत. विरोधक जर चुकत असतील तर विरोधकांना प्रश्न विचारावा लागेल. लोकशाहीमध्ये तुम्ही जिवंत राहणं महत्वाचं आहे ना. तुम्हाला हलवून का होईना लोकांना जिवंत करावं लागेल, एवढी चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे तुमची. ठीक आहे, आता ऐका मी काँग्रेसकडे जातोय. सर, मी 15 सेकंद घेतो, फक्त 15 सेकंद. सर, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत सत्तेच्या विरोधात लढण्याची शक्ती संपणार नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मी स्वतः शरण जाणार नाही, मेलो तरी वेळात. तर मी गुलाम नाहीये सर कुठल्या विचारांचा. क्या बात आहे. नाही, हे हा जज्बा असलाच पाहिजे. हे बघा, तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडताना हा जज्बा तुम्ही ठेवला पाहिजे. सगळ्यांनी तो ठेवा, पक्षाने ठेवा, ही अपेक्षा आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते शांतपणे हे सगळं बघतायत, ऐकतायत. काकासाहेब, मी माझ्या सुरुवातीच्या ओपनिंगमध्येच असं म्हणालो की पायात पाय घालून पाडायची एखादी जर स्पर्धा जागतिक पातळीवर असेल तर काँग्रेस कोणाला जिंकू देणार नाही. माझं हे वाक्य बोचेल, टोचेल, पण ते टोचावं म्हणूनच मी बोलतोय. प्रत्येक मतदारसंघामध्ये जे चाललंय, तुम्ही त्याचे पीडित आहात, मला हे माहीत आहे. पण हे काय आहे परिस्थिती? असं म्हणतात की संकटाच्या काळामध्ये जेव्हा घरावर संकट येतं, सगळे येतं, तेव्हा सगळे एकत्र येतात आणि लढतात. ही लढण्याची जी वृत्ती आहे, अशा काळात सुद्धा पायात पाय घालण्याची वृत्ती वरचढ का ठरतीये? नाही विलास सर, पहिल्यांदा आपण जर बघितलं तर मी ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती माझी भूमिका मांडली, मी काय पक्ष नेतृत्वावर अजिबात नाराज नाही, पक्षावरही नाराज नाही. ही माझी अतिशय स्पष्टपणे भूमिका पहिल्यांदा मांडली. कारण त्याचं कारण असं आहे की पक्षामध्ये एका जागेवर अनेक लोक इच्छुक असतात, एकाला संधी मिळते, एकाला मिळत नाही, आणि त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. परंतु पायात पाय घालण्याचा जो विषय आहे तो महाविकास आघाडीत आणि काँग्रेसमध्ये तो अजिबात नाही. ते आहे ते महायुतीमध्ये. कारण आपण जर बघितलं तर ज्या ज्या वेळेला या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जाऊन येतात, तेव्हा भारतीय जनता पार्टी काय करते हे आपण एकदा जाणून घ्या. म्हणजे खराब प्रकरण का बाहेर आणलं गेलं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे साहेब नेहमी दिल्लीला जातात आणि त्याच्यानंतर अशी प्रकरणं का ओपन होतात याचा हे सांगण्याचं मी मोठा नाही. त्यामुळे आपण लक्षात गेलं पाहिजे, काँग्रेसचे नेते हे वरिष्ठ आहेत, काँग्रेसचे नेते हे वैचारिक आहेत. त्यामुळे पायात पाय घालण्याची पद्धत ही आमच्यात नाही, तर ती पद्धत आहे महायुतीमध्ये, ती पद्धत आहे महाविकास आघाडीमध्ये हे सुरू झालंय का आता? आज तुमचे नेते पुण्यातले अजिबात मला बोलू द्या, जगतापजी काय म्हणाले? एक मिनिट बोलू द्या, एक मिनिट मला बोलू द्या, माझी भूमिका मांडू द्या, त्यानंतर ज्या पद्धतीनं आम्हाला जर लढायचं नसलं, महाआघाडी जर आमची कमकुवत असली असती तर आम्ही 17 ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो नसतो. आणि मगाशी पाठक सर अतिशय तावानं सांगत होते की बाबा आम्ही आमच्याकडे प्राबल्य आहे, आम्ही ताकदवान आहोत. जर तुम्ही ताकदवान असता, तुमचे नेते जयकुमार गोरेजी हे हात जोडून विनवण्या करत होते की तुम्ही बिनविरोध करा. अरे बिनविरोध कशासाठी? जर तुमची ताकद होती तर तुमच्या भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हात जोडून वेगवेगळ्या मतदारसंघात फिरत होते बिनविरोध करण्यासाठी. निश्चितपणे या राज्यातल्या ज्या जागा बिनविरोध झालेल्या आहेत, या जागेचं पाप ज्या लोकांना मतदानाचा अधिकार नाकारलाय त्यांचं पाप या भारतीय जनता पार्टी महायुतीला लागल्याशिवाय राहणार नाही, हे पहिल्यांदा नोंद घेतली गेली पाहिजे. आणि तुम्ही मगाशी म्हणत होता विलास सर की महाविकास आघाडी कमकुवत झाली का, आम्हाला लढायचं नाही का? आम्हाला ताकदीला लढायचं आहे. परंतु ज्या पद्धतीने सोलापूरमध्ये अतिशय मध्यपूर्व यांचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या इथल्या नेत्यांनी ज्या पद्धतीने बाद केला, ज्या पद्धतीनं त्या सूचकाला दमदाटी देण्यात आली, सूचकाला त्रास देण्यात आला, सूचकाला पळून देण्यात आलं, सूचकावरती दबाव टाकण्यात आला माहितीचा, त्यामुळे त्या नागेश भोसलेंनी त्या ठिकाणी त्याला लिहून द्यावं लागलं. अशीच घटना महाराष्ट्रावर आहे. आणि निश्चितपणे आपण जर बघितलं प्रचंड अमाप पैसा, अमाप ताकद ज्या पद्धतीनं गैरवापर सत्तेचा या राज्यात चालू आहे. मी विचारतो, शहानाजी आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत. शहानाजी, तुम्ही ऐकलं विरोधक काय म्हणतायत? तुमच्याकडे सत्ता आहे, अमाप पैसा आहे, आणि त्या पैशाचा पाऊस पाडून या ठिकाणी हे बिनविरोधचं सगळं खूळ महाराष्ट्रामध्ये आणलंय आणि त्या आधारे हे राजकीय यश मिळवलं जातंय असा त्यांचा थेट आरोप आहे. जर तुमच्याकडे ताकद आहे तर मग तुम्ही एवढे सगळ्यांकडे हात जोडून बिनविरोधसाठी प्रयत्न का करताय, हाही त्यांचा सवाल आहे. खरंच सत्तेमुळे तुम्हाला हे राजकीय यश मिळतंय का, सत्ता कारणीभूत आहे का? विलासजी, सर्वप्रथम जो जीता वही सिकंदर. तुम्हाला माहिती आहे की जिंकायला काय आवश्यक आहे? एक आहे रणनीती, दुसरे आहे आकडे. आणि MVA कडे रणनीती नाही, आकडे नाही, फक्त हे सांगायचंय पैसेचा वापर बघा कसं करतात. अरे तुम्ही हे घेऊन चला की आता जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, तिथे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असो, आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे किंवा सुनेत्रा वहिनी, सगळ्यांनी एकत्र इतकी छान काम केलंय. आकडे आहे, सपोर्ट आहे जनताचा, आणि जे त्यांना वाटते की अरे बघा पैशाचा वापर, तर तुमचे लोक पैसे घेतलं का, तुमचे लोकांनी काय केलं ते पण तुम्ही थोडा इंट्रोस्पेक्शन करा. कारण नेहमीच हे सांगायचंय बघा, जे पण इलेक्शन असो तिथे एक रणनीती असते. त्यांचे काय रणनीतीच नाही, त्यांचे काय विचारधाराच नाही.
त्यांना फक्त सत्ताच्या मोहमायासाठी जे केलं 2019 मध्ये आम्ही सगळ्यांना माहिती आहे. कुठे होते तिथे विचारधारा? फक्त ऐका 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 भाऊ, ऐका ऐका, तुम्हाला तिथे प्राप्ती झाले की नाही? त्यानंतर 2022 मध्ये आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे आले आणि तुम्हाला इतकी त्रास. मला सांगा की तुम्ही आले तेव्हा व्यवस्थित आणि आम्ही आले तर गोंधळ आणि पैशाचा वापर. वाक्य शब्द तुम्ही जे करता तिकडे तेच सोडून 2 मिनिट थोडा इंट्रोस्पेक्शन करा. शैनाजी, ठीक आहे, आपण विरोधकांना बोललो. तुम्ही आता बोलताना म्हणालात की आमचे प्रमुख तीनही नेते कसे एकमेकांच्या हातात हात घालून चांगलं काम करतायत असं तुम्ही म्हणालात. पण नाशिक जळगावमध्ये हे हात कुठे गेले हा पण सवाल विचारला जातोय ना. हे तर जसं ते लाथाळ्या त्यांच्या आहेत तशा ह्या नाही आहेत का? त्याच्याकडे लाथाळ्या म्हणून बघू नये. नाशिकमध्ये किती संघर्ष आहे, तुमचे सगळे नेते बसलेत तिथे. विलासजी, राजकारणमध्ये आकांक्षा अपेक्षा कार्यकर्त्याचं पण असतो आणि जे बंडखोर आहे त्यांचं पण. नक्कीच आम्ही बघणार, व्यवस्था आहे, चर्चा चालू आहे आणि आमचे नेतृत्वनी बघितलं की बिनविरोध म्हणजे काय. जे आकडे आहेत तर बिनविरोध असणारच. त्यांना कशाला इतकी त्रास होते? MVA ला मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, का काँग्रेस तुमच्या सोबत आहे का? उबाटा आणि काँग्रेस एकत्र आहे का? शरद पवार कुठे आहे? हे समीकरण मध्ये तुमचे आकडे आहे का? नाही ना. तर हे स्वीकार करा. आणि प्रजातंत्र लोकतंत्र मध्ये महायुतीचे लोक हात जोडून तुम्ही आमची चिंता नको तुम्ही करा. बिनविरोधासाठी हात जोडून फिरताय. अहो तुम्ही हात जोडून फिरताय. अहो तुम्ही निवडणुकीला सांगायला लावा ना. तुमच्याकडे संख्याबळ आहे ना, तुम्ही सामोरे जावा. बिनविरोधासाठी का प्रयत्न करताय? बरं ठीक आहे, मी विचारलं त्यांना. जयेश, तुम्हाला आज राग येणार आहे मला माहिती आहे. मी विषय जेव्हा घेतला तेव्हाच मला लक्षात आलं होतं आज विरोधकांना खूप राग येणार आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही जेव्हा खाली निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांसाठी घरातून बाहेर येत नाही, तुम्ही जेव्हा आपापसामध्ये संवाद ठेवत नाही, तुमच्या नेत्याचं स्टेटमेंट आहे ठाण्यामधल्या, आज आम्हाला आमच्यासोबतचा विश्वासघात आहे. प्रत्येक ठिकाणी ते तिथे म्हणतायत. ह्या सगळ्याचा कार्यकर्त्याच्या मनोबलावर परिणाम होत नाही? जो आज खाली तुम्ही म्हणालात आता मी शेवटच्या श्वासापर्यंत उभा राहीन, लढत राहीन आणि हे करत राहीन, खाली जो असा उभा आहे ना झेंडा घेऊन, त्याच्या मनोबलावर परिणाम होत नाही? सगळ्यात खरं मी चुका माझ्या मनोबलावरती परिणाम जाणवतोय. कुठल्याही कुणावरही मनोबलावरती परिणाम नाही. आम्ही फूट सोल्जर आहोत सर. आम्ही पक्ष आहोत आणि आम्ही पूर्ण ताकदीने सन्माननीय उद्धव साहेबांबरोबर उभे आहोत. तुम्ही म्हणताय दोन वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये पुन्हा तुम्ही एक वाक्य दाखवताय. महाविकास आघाडी म्हणून पुन्हा सगळ्यांनी एकत्र येणं, संवाद ठेवणं हे गरजेचं आहे का? मी थेट बोला, जरा काही गोष्टी मान्य तर करा ना. माझं होतं दे ना सर. सर आपण जे उदाहरण दिलं ठाण्यातलं तेवढंच सांगतो मी. फक्त ठाण्यातलं जे उदाहरण दिलं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये आमच्या नेत्यांचं उदाहरण होतं आणि यामध्ये काहीच शंका नाही की ठाण्यामध्ये आमच्या बरोबर विश्वासघात झालाय आणि ते चूक आहे. हे म्हणण्यात काय चूक आहे? मी आता म्हणतो, मी कालही बोललो, आजही बोलतोय. सर सगळ्यात महत्वाचं, शायना इंसी मॅडमने आमच्या वैचारिक दिवाळखोरीवरती भाष्य केलं. मला फक्त एवढंच विचारायचं आहे, त्यांची वैचारिकता मला बघायची आहे. त्याने एक वाक्य वापरलं, जो जिता वही सिकंदर. शायना इंसी मॅडम, 3 उदाहरणं देतो, तुम्हीच उत्तर द्याल आणि मला खात्री आहे तुम्ही द्याल उत्तर. तुमचं वाचन आहे तेवढं मला माहिती आहे. मला सांगा, जेव्हा मिर्झा राजे जयसिंग चालू झाले होते शिवाजी महाराजांवरती, शिवाजी महाराज हरले होते पुरंदरचा युद्ध, मग जो जिता वो वही सिकंदर तेव्हा पण म्हणणार का? पानिपताच्या युद्धामध्ये सदाशिव भाऊ पडले होते, मराठे हरले होते, मोहम्मद शाह दुर्रानी ज्याला तुम्ही अब्दाली म्हणता तो जिंकला होता, मग तुम्ही त्याला सिकंदर म्हणणार का? आणि तिसरं उदाहरण, तुम्ही ज्यांच्याविषयी बोलतायत ना मॅडम, आपल्याकडे मोहम्मद घौरी आणि पृथ्वीराज चव्हाण सुद्धा युद्ध हरले होते. मग तुमच्या दृष्टीने घौरी हा सिकंदर आहे का? सिकंदर तो नसतो जो जिंकतो. सिकंदर ठीक आहे, माझ्याकडे वेळ कमी, उत्तर घेतो. शैनाजी प्लीज, शैनाजी कोण आहे सांगा म्हणा. आणि शेवटची कमेंटसाठी मी विश्वासजी तुमच्याकडे येतोय. विलासजी काय उदाहरण देतात? आम्हाला हिस्टॉरिकल ट्युशनची आवश्यकता नाही इकडे. हे 2026 आहे. अरे उत्तर द्या, बाकी सोडा. उत्तर द्या. आणि महायुती, सिकंदर कोणते सांगा ना.
महाविकास आघाडी सिकंदर कोण ते? नाही नाही नाही, एक मिनिट जयेश जयेश असं नाही असं नाही, तुम्ही तुमचा मुद्दा मांडला, वेळ कमी आहे माझ्याकडे, त्यांच्याकडून घेतो ना मी उत्तर. महायुतीच्याकडे नंबर्स आहे आणि ते नंबर्स आहे तो जोजिता भोई सिकंदर. तुम्ही हिस्टॉरिकल क्लास इकडे मला देतात. मला फक्त हे विचारायचं आहे की महाविनाश आघाडीकडे नंबर्स आहे का जिंकायला? तुम्हाला नंबर्सची आवश्यकता आहे, ते नाही तुमच्याकडे. आणि जेव्हा जनताने आमच्या पाठिंबा दिलं आणि आम्हाला स्वीकार केलं आणि आम्हाला यश प्राप्ती झालं, तर तुम्ही नक्कीच तुमची उदाहरण तुम्ही तुमचे तर्फे ठेवा. आम्ही पण बोलू शकतात की 2019 मध्ये कुठे गेलं आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या विचारधारा जेव्हा काँग्रेस सोबत फक्त सत्तासाठी काँग्रेस सोबत तुम्ही एकत्र गेले आणि तिथे काय आहे? हे बघा जयेश कितीही म्हणाले, काही जरी म्हणाले तर राजकारण आहे, हे राजकारण आहे. जयेश फक्त 30 सेकंद. हा 30 बोला सेकंद, बोला, 31 घेणार नाही. आता वेळ संपलाय माझा, सरांकडे जायचं होतं, माझा वेळ संपला. बाळासाहेबांच्या विचारांविषयी त्या शाहीनाईंनी बोलू नये ज्यांनी फक्त तिकिटासाठी लोकसभेच्या भाजप सोडून शिंदे साहेबांची गाठ पकडलेली आहे. त्यांनी बाळासाहेबांविषयी बोलायचं नाही. क्रमांक 1 आणि क्रमांक 2 मला फक्त एवढंच सांगायचं होतं, तुम्ही संख्याबळाचा आकड्याची भीती आम्हाला दाखवू नका. पांडव 5 होते, कौरवांशी पूर्ण ताकदीने लढले. प्रभू श्रीराम एक तोंडी होते, दशानन रावणाबरोबर लढले होते. तुम्ही सांगा तुम्ही कोणाच्या बाजूने, सत्याच्या की सत्तेच्या? जय हे सगळं ठीक आहे, फक्त लढा एवढंच म्हणणं आहे, बाकी काही विषय नाहीये. फक्त लढा एवढंच म्हणणं आहे, कारण लोकशाहीमध्ये ना लढाई होणं गरजेचं आहे. असं बिनविरोध करत ना हे माघार एक्सप्रेस थांबवा आणि लढाई होणं गरजेचं आहे. पराभव होईल, काय होणार आहे, पराभवच होईल ना, पण पराभवाला घाबरून लढाई सोडणं हे योग्य नाहीये. हा एकच विषय आहे, बाकी काही नाहीये. जयेश, हार जीत, कोण हारला कोण जिंकला हे महत्वाचं नाहीये. तुम्ही हा निरोप नक्की पोहोचवा. महाराष्ट्रातल्या जनतेचं मत मी तुला दाखवणार आहे सगळ्यात शेवटी. पण या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असताना तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांचं स्वागत आहेच, पण या लोकशाहीमध्ये राजकीय लढाई ही होणं अतिशय गरजेचं असतं आणि ती पारदर्शक होणं तितकंच गरजेचं असतं. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. जेव्हा आपण हा प्रश्न आज विचारला की बिनविरोध निवडणूक विरोधकांची हाराकिरी आहे का, तर 82% लोक म्हणतायत होय, 18% लोक नाही असं म्हणतायत. तर हा 82% लोकांचा जो कौल आहे तो विरोधकांपर्यंत पोहोचेल अशी आशा करूया आणि बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथंच थांबूया. धन्यवाद.